ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंदांच्या विचारांवर म्हणजे आध्यात्मिक मार्गाचं सार यावर जरा बोलणार आहोत. हो, नमस्कार. तर आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी मूलभूत गोष्टी कोणत्या हव्यात, श्री अरविंद काय म्हणतात ते बघूया. हो, नक्कीच. यातला मुख्य भर मला वाटतं प्रामाणिकपणा, विनम्रता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरिक परिवर्तन यावर आहे. बरोबर. आणि त्यांनी सात्विक आणि राजसिक प्रवृत्तींबद्दल पण एक वेगळा विचार मांडला आहे. हो, ते महत्वाचं आहे. सुरुवातीलाच श्री अरविंद म्हणतात की प्रामाणिकपणा एकदम आवश्यक आहे. हो. कोणतीही कुटिलता म्हणजे क्रुकेडनेस, तो वाकडा मार्ग चालत नाही इथे. नाही, अजिबात नाही. आणि हे विशेष आहे कारण बघा, साधारणपणे आपण काय म्हणतो की सात्विक स्वभाव म्हणजे शांत, संयमी. हो, तोच अध्यात्माला योग्य. तोच योग्य. पण श्री अरविंद म्हणतात की आध्यात्मिकता ही मुळात द्वंद्वांच्या पलीकडची आहे, म्हणजे बियॉन्ड ड्युअलिटीज. द्वंद्वातीत. हो. त्यामुळे फक्त सात्विकच चालेल असं नाही. खरी गरज आहे ती ऊर्ध्वमुख अभिप्सेची, म्हणजे अपवर्ड ॲस्पिरेशन. याचा अर्थ काय नक्की? आणि मग ही अभिप्सा सात्विक व्यक्तीमध्ये असते तशीच ती राजसिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तीव्र इच्छाकांक्षा, खूप क्रियाशीलता आहे, अशा स्वभावातही असू शकते. अच्छा, म्हणजे हे फारच रोचक आहे. कारण मूळ मुद्दा स्वभावाचा नाहीये. मूळ मुद्दा आहे त्या ओढीचा, ती तळमळ किती प्रामाणिक आणि तीव्र आहे याचा. व्यक्ती आपल्या इच्छा आकांक्षांच्या पलीकडे जाऊ शकते की नाही, हे महत्वाचं. म्हणजे मग व्यक्तीचा भूतकाळ काहीही असो किंवा मूळ स्वभाव कसाही असो, काही फरक पडत नाही. अगदी. इतिहास बघितला तर अशी कितीतरी उदाहरणं आहेत. जसं आपल्याकडे चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी झालेले जगाई आणि मधाई. हो, ऐकलंय. ते तर मोठे गुन्हेगार होते आधी. बिल्वमंगल ठाकूर आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की जर कोणी प्रामाणिकपणे देवाकडे वळत असेल ना, तर त्याचा भूतकाळ आड येत नाही. बरोबर. श्री अरविंद म्हणतात की हे जे गुण दोष आहेत ना माणसाचे, ते म्हणजे आत्म्यावरची केवळ आवरणं आहेत. काही तेजस्वी, काही काळोखी. ती फक्त बाजूला सारायची आहेत. बरोबर. आणि मग दुसरी अट येते ती विनम्रतेची, ह्युमिलिटी. हो, ती अत्यंत आवश्यक. म्हणजे कोणताही आध्यात्मिक गर्व की मला कळतंय किंवा फाजील आत्मविश्वास, तो खाली खेचतो. नक्कीच. आणि याच बरोबर म्हणजे विनम्रतेसोबतच श्रद्धा पण हवी, ईश्वरावर आणि आपल्या आध्यात्मिक ध्येयावर. कारण मार्ग सोपा नाहीये. हो, नक्कीच. अडचणी येतात तेव्हा विश्वास हवा की हो, मी पोहोचणार. आणि अजून एक गोष्ट, जर ईश्वर सगळीकडे आहे तर मग इतरांचा तिरस्कार, द्वेष तो असूच शकत नाही. त्याला जागाच नाही. मग ते राजकारण, समाज सुधारणा यांसारख्या बाह्य उपायांबद्दलही बोलतात. ते म्हणतात की ह्या गोष्टी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी. हो, वरवरचं काम. हो. कारण खरी समस्या किंवा खरं उत्तर हे आतमध्ये आहे, जाणीवेमध्ये. जाणीवेत बदल व्हायला हवा. अगदी. श्री अरविंद म्हणतात की खरी सुटका तेव्हाच होईल जेव्हा माणूस आपल्या नेहमीच्या मर्यादित जाणीवेतून बाहेर पडून एका अधिक व्यापक, अधिक विशुद्ध जाणीवेत जगायला लागेल. ते झालं की खरं परिवर्तन घडतं. म्हणून एकदा काही आध्यात्मिक दिशा पक्की झाली की मग सगळी शक्ती तिकडेच लावायची, बाकी गोष्टी गौण. तर थोडक्यात सांगायचं तर श्री अरविंदांच्या मते या प्रवासासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर प्रामाणिकपणा, विनम्रता, श्रद्धा आणि ती ऊर्ध्वमुख अभिप्सा. हो. ती आंतरिक ओढ आणि हे जाणणं की खरं परिवर्तन आतून होतं. बाह्य स्वभाव किंवा भूतकाळ यापेक्षाही आंतरिक तळमळच निर्णायक ठरते. हा विचार खूप आश्वासक आहे, नाही का? खरंय. आणि हेच की खरी प्रगती जाणीवेच्या पातळीवर होते, बाह्य उपायांनी नाही. जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या रोजच्या धावपळीत कामामध्ये आपण ही ऊर्ध्वमुख अभिप्सा, ही आंतरिक ओढ जागी कशी ठेवायची आणि वाढवायची कशी. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.